वाढलेल्या स्थलांतरामुळे कमी झालेली भात शेती आणि दुसरीकडे होत असलेल्या भात शेतीला अवकाळी पावसाचा फटका। यामुळे कोकणातला भात शेती करणारा शेतकरी हवालदिल झालाय। काल झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका भात शेतीला बसलाय। त्यामुळे रायगड जिल्ह्यातला भात शेती करणारा शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। कापणीला आलेला फुकट गेलाय। शेताच्या बांधावर जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा भात शेतीला मोठा फटका बसलाय आणि या अवकाळी पावसामध्ये कापणी केलेली भात शेती सध्या पाण्यामध्ये गेलेली आहे। मी सध्या येथील रायगड जिल्ह्यातल्या या भात शेतीमध्ये आहे। आपण बघितलात तर मोठ्या प्रमाणात ही भात कापणी झालेली आहे। जवळजवळ 50% अधिक शेतकऱ्यांना ही भात शेती आता कापून ठेवलेली आहे। मात्र आता या भात शेतीवर या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे आणि आपण बघितलात तर मोठ्या प्रमाणात ही भात शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। शेतामध्ये सध्या दलदल चिखलाचं जे प्रकार आहे ते पाहायला मिळतात आणि त्यामुळे ही भात शेती कुजून जाण्याची भीती आहे ती शेतकऱ्यांना व्यक्त केलेली आहे। एकंदरीत आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यामध्ये यंदा 69,000 हेक्टरीवर ही भात शेती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा शेतकरी आहे तो सध्या हतबल झालेला आहे। हातातोंडाशी आलेला घास आता या पावसानं हिरावून घेतलाय आणि त्यामुळे सरकारनं वेळीच आता मदत करावी अशी विनंती आहे ती या शेतकऱ्यांना केलेली आहे। आणि त्यामुळे आपण बघितलात तर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या पुराचा फटका तेथील शेतकऱ्यांना पडला होता। त्याचप्रमाणे आता या अवकाळी पावसाचा फटका आहे तो या भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर बसलाय आणि त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये या शेतकऱ्यांवर ही आता संकटाची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळावी अशी विनंती या शेतकऱ्यांना आता सरकारकडे केली आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। यासोबत इकडे एक छोटासा